रेषा शिक्षण संस्थांच्या गुरुकुलचा वार्षिक महोत्सव संपन्न. सन 2013 पासून रेषा शिक्षण संस्था संचलित रेषा गुरुकुल ही एक अभिनव शाश्वत शिक्षण पद्धती ही एक रेषा डे केअर ॲक्टिव्हिटी सेंटरमधून उपक्रम व खेळातून कौशल्य विकास, संस्कार, वर्ग, शारीरिक विकास या उपक्रमांसहित तज्ज्ञ सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली आहार तज्ज्ञ इत्यादी उपक्रम राबवित असून यामध्ये कला व क्रीडा, शारीरिक विकास, संस्कार, कथ्थक, भरतनाट्यम, चित्रकला वर्ग, नाट्य विभाग, मोई रेषा ग्रंथालय, कथाकथन इत्यादी कलागुणांना वाव देणारी विद्यार्थी घडवून याच विद्यार्थ्यांचा रेषा शिक्षण संस्थेच्या वतीने 13वा वार्षिक स्नेहसंमेलन परशुराम सायखेडकर नाट्य मंदिर, शालिमार, नाशिक येथे नुकताच संपन्न झाला. प्रसंगी दीप प्रज्वलन करून रेषा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आपल्यातील कला सादर करून उपस्थित पालक आणि संस्थेची दाद मिळवली. तसेच रेषा शिक्षण संस्था ही एक विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक यांचे देखील वर्णनात्मक निरीक्षण करून वर्षभर आपल्या पाल्यांची काळजी घेणाऱ्या आजी आजोबा, आई बाबा यांना देखील उत्तम पालक म्हणून गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट विद्यार्थी आणि संस्थेच्या शिक्षक कर्मचारी यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी रेषा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सौ निर्मला अष्टपुत्रे, उपाध्यक्ष सौ सुरेखा बोंडे, सचिव मिलिंद कुलकर्णी, लोकहितवादी मंडळाचे सचिव सुभाष पाटील, सौ अर्चना कुलकर्णी, सौ मॅरियन साळुंखे, कुमारी युगा गार्गी, करिश्मा यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली. सर्व रेषा परिवार, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. आज रेषाचा 13वा रेषोत्सव म्हणजे स्नेहसंमेलन आज आनंदात पार पडलं. या स्नेहसंमेलनाचा पहिला ज्याच्यावर स्नेहसंमेलन अवलंबून होतं तो म्हणजे नेतृत्व गुण. या नेतृत्व गुणावर आज हे पूर्णपणे स्नेहसंमेलन डिझाईन केलं गेलेलं होतं आणि त्याप्रमाणे हा खूपच उत्साह झाला. पालकांचा प्रचंड प्रतिसाद घ्यायला मिळाला आणि सर्वांनी अगदी 2 वर्षाच्या मुलीपासून तर साधारणपणे 12 वर्षाच्या मुलापर्यंत या सर्वांनी या आनंदोत्सव साजरा झाला. स्नेहसंमेलनात हा आनंदोत्सव साजरा झाला. तर एक एक गुण घेत आम्ही ते साजरे करतो. बरं, आज ह्याच्यातून आम्ही 25-26मध्ये सर्वोत्कृष्ट आई, सर्वोत्कृष्ट वडील, सर्वोत्कृष्ट आजी, सर्वोत्कृष्ट आजोबा असे आम्ही सन्मानचिन्ह प्रदान करतो की ज्यांनी वर्षभरात आपल्या मुलासाठी, मुलीसाठी किंवा नातवांसाठी जे त्यांना घडवण्यासाठी जी काही त्यांनी परिश्रम घेतात आहे, व्यक्ती निर्माण करण्यासाठी जे परिश्रम घेतात आहे, त्यासाठी त्यांचा उचित सन्मान आमच्या संस्थेने केला. आम्ही दरवर्षी त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करत असतो. त्याच्यामुळे पुढच्या पिढीला कुठली तरी दिशा मिळते आणि त्याच्याने आज भारत देशाकरता एक सुंदर व्यक्तिमत्व घडतील याच्याबद्दल मला नक्की खात्री आहे. धन्यवाद. स्टेजवर आमचे स्वागत. सर्वात प्रथम हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मी देवाचे आभार मानते. एकत्र येण्याची संधी दिल्याबद्दल, नियोजन करण्यासाठी दिलेल्या ज्ञानाबद्दल आणि ते अंमलात आणण्यासाठी मिळालेल्या शक्तीबद्दल धन्यवाद. प्रयत्न आणि मेहनतीचा हा 13वा रेषोत्सव आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. हे खूप आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येक मुलांनी त्यांच्या पालकांवरील प्रेम दाखवण्यासाठी अनुकरणीय प्रयत्न केले आहेत. मला खात्री आहे की तुम्हाला आत्तापर्यंतचा कार्यक्रम आवडला असेलच. उत्सवाचा प्रवास 26 जानेवारीचा कार्यक्रम सुरू झाला आणि आज या अद्भुत व्यासपीठावर संपेल. खरं तर कुटुंबियांचे आभार काय मानावे, पण एक औपचारिकता म्हणतो ना, हा कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या प्रत्येक आभार मानण्यास मला खूप आनंद होत आहे. आणि हो, माझ्याकडे आभार मानण्यासाठी एक यादी मोठी आहे. तुमच्या
आपल्यासमोर 2 वर्षापासून असलेले डे केअर मधील सर्वात लहान मुलेही सादरीकरण करतील. डे केअरच्या हा देशाचा संपूर्ण डोलारा सर्वांगीण विकासाचा रात्रंदिवस ध्यास घेणारे 2 खंदे कार्यकर्ते, ज्यांना कधी स्टेजवर यायला आवडत नाही, ज्यांना कधी मानपान लागत नाही, असे दोघांचे सत्कार, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सगळ्यांना जाणवलं असेल की सर्वे सर्वा मिलिंद आणि अर्चना या सगळ्याची घट्ट वीण बांधणारा हा सगळा पालकवर्ग, या पालकवर्गाने रेषावर टाकलेलं हे सगळं विश्वासाचं जो आधार आहे, विश्वासाचा हात आहे, या सगळ्या या दोघांमुळे खरोखरच सार्थ होतोय. आणि म्हणून या दोघांचे मी मनापासून